बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय. हा बघ की काका कशी वर चालले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळ सकाळ मी रानात आलो आहे. ते काल जे बांधकाम झालं होतं त्याला पाणी मारण्यासाठी. हे एवढं झालं आहे काल इथं, आणि पलीकडल्या साईडला थोडंसं झालं. हे ह्या साईडला ह्याला पाणी मारायचं आहे आता, आणि मग लगेच घरी जायचं आहे. सकाळ सकाळ आमचे काका आणि ते पण रानात आल्या, तिथं चिचा पाडतात त्या साईडला. तवा चिचच झाडाखाली तवा तिकडल्या साईडला गेलो दाखवतो तुम्हाला. तर गाईस पाणी मारून झालंय, आता चाललोय मी काका काकीकडे. तिथे गेलो दाखवतो तुम्हाला, आणि तसंच मग घरी जाणार आहे. तर गाईस सकाळ सकाळ 7 वाजताच काका आणि काकी रानात आल्यात, आणि सायड्या पण आहे. काय करते तिथं चिचा पाडते ती. बघ की काका कशी वर चालले. सायड्या हेड बघ, एवढ्या चिचा गोळा केल्या. एवढीशच काकी फक्त. तरी जा आपली कापली चीज खालून खालून थोडीशी. लयत काका इकडल्या साईडला हलवा जोरात. का परत याचाच ते काढलं. कशी उतरत येत नाही तर जाऊ नाही व. वर जाता येत पण खाली येता येत नाही का? प्रॉब्लेम नाही, तशी बंद नसतं करायचं. उतरा की. मारा काय नाही. अवघड आहे बाई, खरंच झाडावर चढता आलं पाहिजे, पोवायला एक आलं पाहिजे. मग काय तर सायडल नेते पण सायडल टाइमपास करतोय. जाऊ का? रड नको काक्या. काय पाहिजे तुला? तर काही जस्ट एवढ्यात घरी आलोय दुकानातून. रानातून आलो डायरेक्ट दुकानात गेलतो. आता मम्मीने त्या पूजा वगैरे मांडल्यात. आता पोळ्या केल्यात मम्मीने, पोळी वगैरे. तिथं किती पसारा पाडलाय बघू शकतात आमच्या किचन वाट्यावर. मम्मीने काय येण्याने केलंय दाखवतोय. खरं ती खरं बघू शकतात आमचं किचन पसाऱ्याने भरलंय सध्याला, नाही का जरा. आता जेवण करायचंय मला. इथं पसारा आहे, सगळा पसारा केलाय मम्मीने. तो पसारा पटतोय तुला? सांग ना मला. इकडे बघ, इकडे बघ तू. तुझा फेस दाखव, फेस. चल इकडे बघ, दाखव चल. इकडे बघ, इकडे बघ. हा असं जरा तुझाच फेस पडला का काम करू करू.
तर काय जेवण करायला बसलोय. पुरणपोळी केली आज मम्मीने. तर काय आजीचं ऑपरेशन झालंय. आजी बसली इथं काय वाचत या काहीतरी देवाचं वाचत पुस्तक. अशी झोपून बसल्या. तिला टी व्ही बघायला लागते म्हणून टी व्ही लावल्या. झोप येते तिला सारखीच. तिथं मम्मी आल्या. मम्मी आता चालली धुणं धुवायला. हा ना मम्मी. आजी कशी बसली होऊ शकतात आमची. बरं वाटतंय ना. हा बरं वाटतंय. हा मार ना. कसे पाणी मारतात. फकीरचंद पाणीवाले. आर का पाणी. कसे चालल्या. तर काही काकांच्या घरी आलते आजीला भेटायला. तुला नको घेऊ म्हणजे तुला घ्यायलाच पाहिजे. आता चालल्यात. साईड एका थांबलाय तर बाईकर चल चाललाय तू. आता काकांचे चालल्यात. काका चला. तर गाईज आता जेवायला बसलोय मी. अजून मला दिलं हा बरं अजून मला दिलं नाहीये. अजून देते मम्मी वाढत्या. दीदीचं जेवण होतं आलंय. दीदीने खाऊन बसले सगळं. मम्मी करते तिकडं स्वयंपाक. आजी तिकडं झोपली. तर गाईज वारं खूप जास्त सुटलंय बघू शकतात रातचं. पप्पा गाडी साईडला काढतात कारण की ही झाड आहे ना हे खूप मोठे आणि हे तुटू पण शकतं कधी पण. कारण की नाही का काय म्हणतात ते लवचिक झाड कुचकं झाड असतं. सो त्याच्यामुळे आणि ह्याच्यात काहीच नाही आहे बाहेर ठेवलं हे आत ठेवावं लागेल. कारण की वाऱ्यानेच लय जास्त हालतंय. असं उडून पण पडू शकतं हे. सो हे आत ठेवतो. पप्पा तिकडं गाडी लावायला चालले. दुसरीकडे लावतो कुठंतरी चौकात वगैरे. हे ठेवतो दोन्ही आत. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण हे समाप्त करू. भेटू तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.